राम श्री राम जय राम जय जय राम. महेश, भक्ती संगीतात तू तल्लीन झाल्याची अनेक छायाचित्र आम्हाला मागे बघायला मिळत आहेत. मराठी माणसांच्या सुदैवानं फार मोठी परंपरा आहे. भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे खूप मोठी आणि आत्ता तुझ्यापर्यंत चालत आली आहे. तुमच्या शास्त्रीय आवर्तनात आम्ही एक साधे श्रोते म्हणून ते समोर बसलोय. पण विठ्ठल, जोडाक्षर असलेला विठ्ठल, पांडुरंग किंवा पंढरी हे शब्द उच्चारताना आतमध्ये काही बदल होतो? त्याचा विचार केला तरी बदल होतो. म्हणजे मी अभंग गाणार आहे तेव्हा जेव्हा श्वास घेतो आणि तो पहिला आलाप टाकत असतो ना, तेव्हाच एक ती आता काय होते अनुभूती हे शब्दात सांगणं अवघड आहे. पण अदरवाईज गाणं आहे ना, फक्त स्वरात आणि तालात आहे आणि अक्षरात आहे. कुठलीही गाणी त्याच्यातच असतात. पण जिथे विठ्ठल किंवा राम किंवा आपली दैवतं जोडली गेली आहेत ना, तिथं तुम्ही मला तर जाणवतं मी बसतो कसा, मी वावरतो कसा, मला आतमध्ये कसं वाटतं, हे सगळंच बदलायला लागतं गाणं गायच्या आधीच. आणि विठ्ठलाचा जेव्हा नाम, मग तेव्हा ते म्हणजे मी जरी स्टेजवरती असलो ना, तरी मी जेव्हा जेव्हा अभंग गातो किंवा विठ्ठल नाम घेतो, रामाचा गजर करतो, तर मी त्या भजनी मंडळात पोचलेलो असतो. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम, किंवा गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया रे गुरुराया, धन्य सद्गुरु माय रे, जय जय सद्गुरुराय. हे सगळे गजर मी हजारो लाखो वेळा गायलेत. आणि ते गाताना जे आतमध्ये उरामध्ये एक वेगळी भक्ती आणि समाधान जे जाणवतं ना, एक सिम्पल जॉय म्हणूयात त्याला, तो प्रत्येक वेळेला अनुभवतो. आणि तो मी आता त्याची शाश्वती मला पटली आहे. त्यामुळे आनंद हवा असला तर विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर तो हमखास मिळतो. तू तसं म्हणालाच महेश की आनंद हवा असेल तर विठ्ठलाचं नाव